आहेत 4 धावा. पंचांचा इशारा येते चौकार. हा झेल किती महत्वाचा होता, किती अवघड होईल हा काळच ठरवेल. थोडेसे नाराज आहेत ग्यारे. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा चेंजेस करताना मॅक थोडस स्पीडअप करायचं. मॅक क्षेत्ररक्षणामध्ये बदल. मॅक पुढचा चेंडू. मॅक यांचा सामना करतील वैभव. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचत नाहीये. एक धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. चोरटी धाव घेतली. दुसरी. 2 धाव पूर्ण होत आहेत. चेंडू जातो नो मॅन्स लँड मध्ये. तिथे वैभव आणि धर्मा होते परंतु झेल होऊ शकत नाही. दोघांच्या मधोमध बरोबर चेंडू पडला आणि त्याचा फायदा घेतला वैभव आणि विशाल यांनी. 2 धावा घेतल्या त्या चेंडूवरती. चांगली गोलंदाजी. योग्य टप्प्यावर गोलंदाजी. आखूट टप्प्यावर गोलंदाजी. गुड लेंथवर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न करतात मॅक. पुढचा चेंडू मॅक यांचा. काय फटका. काय फटका सजवलाय. चेंडू जाते सरळ वन बाउन्स. सीमा पार. चौकार. काय फटका. अगदी हुबेहूब सूर्यकुमार यादवची आठवण करून देणार हा फटका खेळलाय तो वैभव यांनी. निश्चितच सूर्यकुमार यादव यांची आठवण करून देणारा हा फटका खेळलाय वैभव यांनी. एक शांत असे खेळाडू वैभव आपल्याला पाहायला मिळतात. सातत्याने पाहायला मिळतात. शांत असं येतात आणि आपला कार्यक्रम करून जातात. पुढचा चेंडू मॅक यांचा. सामना करतील पुन्हा एकदा वैभव. पुन्हा एकदा तोच प्रयत्न परंतु चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली येतायत ग्यारी. पहिली चूक केली आता चूक करणार नाही हे सांगतात ग्यारी आणि झेल वाजवतायत वैभव. पहिला झटका. मोठा झटका. हादरा. मोठा मासा गळाला लागलाय जळव संघाला. कारण या खेळाडूची विकेट किती महत्वाची आहे हे जळव संघ जाणतो. एखादी सामना जिंकून देण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे आणि त्याच खेळाडूला तंबूचा रस्ता दाखवलाय मॅक यांनी. पहिल्या चेंडूवरती चूक झाली परंतु ती चूक सुधारून ग्यारे यांनी चांगला झेल घेतला. पहिला झटका. 10 या धावसंख्येवर डांगिष्टेवाडी संघाला आणि वैभव यांची जागा घेतील शांताराम. मॅक टू शांताराम. चांगला चेंडू खेळून काढलाय. फक्त दिशा दिली चेंडूला. ओळखला चेंडूला आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं शांताराम यांनी आणि स्ट्राईक वरती आणलंय ते विशाल यांना. पहिल्या सामन्याचा सामनावीर विशाल आता या सामन्यामध्ये काय करते अपेक्षा असतील संघाला. कारण जबाबदारी आहे आता विशाल यांच्यावरती. कारण छोटा भाऊ माघारी परतलाय आणि हो काय पाहतोय आपण मैदानामध्ये काय घडतंय. त्रिफळाचित करतायत मॅक विशाल यांना. चेंडू समजू देऊ शकले नाहीत मॅक. पूर्णपणे त्रिफळाचित केले. यष्ट्या उद्ध्वस्त केले अक्षरशः मॅक यांनी विशाल यांचा. आणि दुसरा झटका. पहिल्या षटकामध्ये बॅक टू बॅक विकेट विशाल यांची आणि इथं दोन संघाचे दोन्ही सलामीरू माघारी परतताना थोडस आनंदाचं वातावरण असेल जळव संघामध्ये. परंतु डांगिष्टेवाडी हार न मानणारा संघ आहे आणि याची प्रचिती आपल्याला गेल्या 1-2 वर्षामध्ये निश्चितच मिळालेली आहे. हा संघ खरंच अतिशय नक्कीच कौतुक करेन या संघाचं मी एक खेळाडू म्हणून एक समालोचक म्हणून. कारण वारंवार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय का ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिका सारखा संघ म्हणून निश्चितच त्यांचं कंपॅरिझन करू शकत नाही. परंतु थोडस काहीच निश्चितच गुण पाहायला मिळतील. मैदानामध्ये येतात शांत आपला कार्यक्रम करतात परफेक्ट असा हा डांगिष्टेवाडी संघ. ज्योतिराम विशाल यांची जागा घेतील. ज्योतिराम दुसरं षटक घेऊन येतात जे स्पोर्ट्स संघाकडून. वैभव अपेक्षा असतील वैभव यांच्याकडून जळव संघाला. वैभव पहिला चेंडू. सामना करतील शांताराम.
आखो टप्प्याचा चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय. चेंडू शरीर यष्टीला चाटून जातोय. सरळ यष्टी रक्षक घ्यारे यांच्या हातामध्ये आणि चेंडू येतोय निर्धाव. चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न वैभव यांचा आणि हे पाहिलं आपण पहिल्या सामन्यामध्ये देखील. पुढचा चेंडू वैभव यांचा पुन्हा एकदा तोच प्रयत्न, परंतु चेंडू ओळखला आणि थोडं हलक्याशा हाताने चेंडूला ढकलून दिलं, स्लाइस केलं बॅटला आणि एक धाव मिळून दिली आणि ज्योतिराम यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न केला शांताराम यांनी. स्क्रीनवर पाहतोय आपण 16 चेंडू मध्ये 43 धावांचं आवाहन विजयासाठी. डांगिष्टेवाडी संघाला. पुढचा चेंडू वैभवांचा आखो टप्प्याचा चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळायला चेंडू गॅप आहे चेंडू मध्ये, परंतु संतोष येत आहे चेंडूवरती आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ज्योतिराम आणि डांगिष्टेवाडी संघाला. चांगले क्षेत्ररक्षण आणि चांगला थ्रो म्हणावं लागेल संतोष यांचा. मजबूत अशी गोलंदाजीची फळी आपल्याला पाहायला मिळते जळू संघाकडे. अजून संतोष यायचे बाकी आहेत. पुढचा चेंडू वैभव यांचा, पुन्हा एकदा आखो टप्प्याचा चेंडू, चेंडूला भिरकावलाय, चेंडू जातोय सरळ, चेंडू हवेमध्ये सरळ, पंचांचे दोन्ही हात वरती, चेंडू जातोय सीमा पार, येतोय खणखणीत दणदणीत भैरवनाथ 11च्या षटकार. षटकाराच्या साह्याने धावांचं स्कोरबोर्ड थोडस हलताना पुढे सरकताना आणि विजयाचं जे आव्हान आहे ते थोडस कमी होताना निश्चित पाहायला मिळेल आपल्याला स्कोरबोर्डवर. माझे साथी स्कोरर महेश जाधव आपण पाहतोय त्यांना स्क्रीनवरती. पुढचा चेंडू वैभव यांचा, पुन्हा एकदा शांताराम, ब्लॉकल पद्धतीचा चेंडू, चांगला थ्रो, परंतु इथं अपील फेटाळून पाठवले पंचांनी आणि एक धाव चपळाईची शांताराम आणि ज्योतिराम यांची. षटकार मारला, षटकारानंतर चांगलं कमबॅक केलं वैभव यांनी. पुढचा चेंडू वैभव यांचा, पुन्हा एकदा आखो टप्प्यावर गोलंदाजी, अपील 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 फेटाळलंय अपील पंचांनी, चेंडू येते निर्धाव. षटक संपते, षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 20. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 20, 2 बाद 20 आणि स्क्रीनवर पाहतोय आपण 12 चेंडू मध्ये 35 धावांचं आवाहन विजयासाठी डांगिष्टेवाडी संघाला. आपले दोन्ही कॅमेरामॅन थोडासा जेवणाचा आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासून मेहनत घेताना दिसत आहेत कॅमेरामॅन. तिसरं षटक, महत्वाचं षटक घेऊन येत आहेत ते संघाचे प्रमुख गोलंदाज संतोष, जे विकेट घेण्यासाठी ओळखले जातात संतोष, तेच आता गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू परंतु हळवारपणे खेळून काढला आणि पुन्हा एकदा ज्योतिराम यांना स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न शांताराम करतायत. एकदा मिळते इथं शांताराम आणि डांगिष्टेवाडी संघाला. स्पीडअप घ्यायचंय. सामन्याचं चित्र स्पष्ट आहे. 11 चेंडू 34 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू, फुलटा चेंडू, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक वैभव चेंडू पर्यंत पोहोचू शकत नाही, चेंडू जाते 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. चांगला खेळून काढलाय ज्योतिराम यांनी हा फटका. गॅप ओळखला, गॅप बघतला आणि चेंडूला दिशा दिली फक्त. टायमिंग प्रॉपर. फुलटॉस, सुवर्ण संधी होती फुलटॉसची आणि त्याच्यावर 4 धावा लुटल्यात ज्योतिराम यांनी. पुढचा चेंडू पुढे येण्याचा प्रयत्न, परंतु प्रयत्न फसतोय. चेंडू जातोय गॅरे यांच्या सरळ हातामध्ये, चेंडू होते निर्धाव. 9 चेंडू 30 धावा सामन्याचं समीकरण. मोठे फटके खेळण्याची आवश्यकता येतो विजयासाठी डांगिष्टेवाडी संघाला.
स्ट्रेट ऑफ द ग्राउंड फटका खेळलाय. धर्मा येतोय चेंडूवरती. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी थांबवलं शांताराम यांनी. एक धाव मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण धर्मा यांचं. पुढचा चेंडू आकुटप्प्याचा चेंडू. चेंडू एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा थांबवलंय ज्योतिराम यांनी. आणि आता स्ट्राईक वरती येत आहेत ज्योतिराम. षटकातील शेवटचा चेंडू असेल निश्चितच. पाहायचे मोठा फटका येतोय का. मोठ्या फटक्यांची आवश्यकता इथं डांगिष्टवाडी संघाला. संतोष टू ज्योतिराम. चांगला प्रयत्न मॅक यांचा, परंतु चेंडू खूपच त्यांच्यापासून दूर होता आणि 2 धावा निश्चित मिळत आहेत इथं डांगिष्टवाडी आणि ज्योतिराम यांना. षटक संपते. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 3. षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 29-29. लॉस ऑफ 2 विकेट्स. सामन्याचं समीकरण 6 चेंडू 26 धावा. 6 चेंडू 26 धावा. शेवटचं षटक. सामन्याचे निकाल सांगणारा षटक घेऊन कोण आले तर धर्मा आलेत. संघाचे अष्टपैलू खेळाडू. 6 चेंडू 26 धावा आणि त्यांचा सामना करतील कोण. शांताराम. 6 चेंडू 26 धावा. पहिला चेंडू धर्मा यांचा. सुरेख फटका. सुरेख फटका. लाजिरवाना फटका. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका आलाय या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती. चेंडू जातोय सीमा पार. येतोय खणखणीत दणदणीत षटकार. शांताराम यांच्या बॅट मधून आलेला हा अप्रतिम अविश्वसनीय असा फटका. देखना फटका. आणि हा फटकाच नाही तर या सामन्यामध्ये विजयासाठी आशा जिवंत ठेवणारा हा फटका होता असं किंचित म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. समजू शकले नाहीत आणि पंचांचा इशारा येतो वाईट चेंडू. एक अतिरिक्त धाव. 5 चेंडू 19 धावांची आवश्यकता विजयासाठी डांगिष्टवाडी 11 डांगिष्टवाडी संघाला. धर्मा इथे धर्मा यष्टा वाकवताय शांताराम यांच्या. एक तेरी तो एक मेरी हे सांगतायत धर्मा. कमबॅक केले धर्मा यांनी षटकारानंतर आणि कमबॅक न करणार ते धर्मा कसले जाणतात कमबॅक कसं करायचं आहे. कारण हा खेळाडू सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. क्रिकेट खेळतोय सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतोय. युट्यूब वरती पाहायला मिळतोय. वेगवेगळ्या मैदानावरती पाहायला मिळतोय हा खेळाडू आपल्याला क्रिकेट खेळताना. अनुभव दांडगा या खेळाडूकडे वेगवेगळ्या संघांमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय धर्मा. आणि त्याचाच तोच अनुभव उराशी बाळगून आज आपल्याला भैरवनाथ चषकामध्ये उतरताना पाहायला मिळतोय धर्मा. सामन्याचं समीकरण 4 चेंडू 19 धावा. तारकेश्वर 11 संघ आणि डफळवाडी संघ आपण आपल्या सामन्यासाठी तयार राहायचंय. षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत याची नोंद घ्यायची. पुढचा चेंडू धर्मा यांचा. आकुटप्प्याचा चेंडू. चेंडू जातोय सरळ यष्टांचा वेध घेऊन यष्टांवरून जातोय चेंडू घ्यारे यांच्या हातामध्ये. चेंडू होतोय निर्धाव. पुढचा चेंडू धर्मा यांचा. चांगला चेंडू. 1 धाव मिळते इथं. सामना संत होतोय. सामना संत होतोय इथं मित्रांनो. 2 चेंडू 18 धावांची आवश्यकता विजयासाठी डांगिष्टवाडी 11 संघाला. स्लोवर चेंडू. बोट फिरवताना पाहायला मिळतात धर्मा. चेंडू जातोय निर्धाव. 1 चेंडू 18 धावा. सामन्याची औपचारिकता बाकी आहे मित्रांनो. आणि इथं
उंचासा हवामध्ये टोलवलेला चेंडू समालोचन कक्षाला सलामी देणारा हा फटका राहील. येतोय षटकार, जातोय चेंडू विटभट्टीमध्ये. षटकाराच्या सहाय्याने या डावाची समाप्ती होते आणि इथं चेंडू आणायचा आहे. मॅक्स सर प्लीज सहकार्य करा. आणि इथं जे जे स्पोर्ट जळ विजयी होतोय. अभिनंदन जे जे स्पोर्ट.